कोल्हापुरातील उद्योजक आणि विख्यात गिर्यारोहक हेमंतभाई शहा, बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी, बापू कोंडेकर आणि सुधीर बोरा या चौघा मित्रांनी 15 एप्रिल ते 22 जून या कालावधीत 70 दिवसांचा कोल्हापूर ते लंडन असा प्रवास चारचाकीतून पूर्ण केलाय. पाणी वाचवा, देश वाचवा, पर्यावरणाचं रक्षण करा असा संदेश देत त्यांनी हा प्रवास केलाय. यानिमित्त राजीव लिंगरज, डॉक्टर संदीप पाटील, डी.सी. पाटील यांच्यासह गौरव समितीनं त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांनी प्रचंड इच्छाशक्ती, मानसिकता याच्या जोरावर कोल्हापूर ते लंडन साहसी प्रवास करणाऱ्या 4 मित्रांचा प्रवास आणि अभ्यास पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी या साहसवीरांचं कौतुक केलं. पर्यावरण रक्षणाचा नारा पोहोचवून त्यांनी जागृती निर्माण केली असून या कार्याची दखल पुस्तक रूपानं सर्वांसमोर यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी हेमंत शहा, मदन भंडारी, बापू कोंडेकर आणि सुधीर बोरा यांनी प्रवासादरम्यान आलेले अनुभव सांगितले. दरम्यान या प्रवासाची अनिकेत कोंडेकर यांनी तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एम. शिंदे, कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, उद्योजक शंकर पाटील, पाटबंधारे विभागाचे निवृत्त संचालक खलील अन्सारी, उद्योजक अरुणकुमार गोयंका यांची उपस्थिती होती.